संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, वाढविले सुख भक्तिभाव धर्म, वाढविले सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरणा संताचिया, दुसरी चरण संताचिया, दुसरी चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एकपतीत परी तुझा मुद्रांकित, मसी पत्र ते केवढे, राहू चालवे आपल्या पाडे, तैसा मी एकपतीत परी तुझा मुद्रांकित, बाप रुखमा देवी वरदा, सांभाळावे आपल्या ब्रिदा, तैसा मी एकपतीत परी तुझा मुद्रांकित, गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग ही करी, दंडवत साष्टांग ही करी, श्री संताची माता चरणावर, मस्तक हे पाया, श्री संताची माता चरणावरी, श्री संताचे माथा चरणावर, श्री संताचे माता चरणावर, हे साष्टांग हे करी, दंडवत विश्रांती पावलो, सांभाळा उतरी, विश्रांती पावलो, सांभाळा उतरी, विश्रांती पावलो, सांभाळा उतरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो, सांभाळा उतरी, विश्रांती पावलो, सांभाळा उतरी, विश्रांती पावलो, सांभाळा उतरी, श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो, सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी,
या वारकरी संतांच्या 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 हे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. हरिभक्तीपरायण परमपूज्य ब्रह्मलीन वैकुंठवासी गुरुवर्य मारुती महाराज यांच्या 28व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्तीपरायण परमपूज्य महेश महाराज यांच्या आधिपत्याखाली आणि हरिभक्तीपरायण परमपूज्य श्याम चैतन्य महास्वामीजी महाराज यांच्या व्यासपीठ अधिपत्याखाली चालू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या आजच्या पूजेची सेवा गुलालाची सेवा ही हरिभक्तीपरायण महेश महाराज यांच्या प्रेमातून आणि हरिभक्तीपरायण भूषण महाराज यांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली मी माझं भाग्य समजतो की या महात्म्याच्या चरणी मला हे कीर्तनरूपी सेवा पुष्प आज वाहण्याची महान संधी मला प्राप्त झालेली आहे. अशा महान विभूतीला अशा महान महात्म्याला त्रिवार वंदन करून त्यांच्या पायाशी नतमस्तक होऊन मी माझ्या सेवेला आरंभ करतो. सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सर्वांच्या पाठातला संतपर प्रकरणातील असा हा अभंग आहे. अभंग सोपा आहे, अभंग पाठातला आहे, नित्याच्या पाठातला अभंग आहे. इतका सोपा अभंग आहे आणि इतका नित्याच्या पाठातला अभंग आहे की लोक अभंगावरून ठरवतील महाराज कसा आहे. म्हणजे इतक्या पाठातला इतक्या नित्याचा असा हा अभंग आहे. अभंगाकडे येण्यासाठी अभंगाची भूमिका मांडत असताना बऱ्याच वेळेस काही दृष्टांताची काही सिद्धांताची योजना करावी लागते, जेणेकरून अभंगातील जो भाव आहे तो श्रोत्याच्या अंतःकरणात उतरावा. पण दृष्टांताची आणि सिद्धांताची योजना करत असताना बऱ्याच वेळेस दृष्टांत अगोदर सांगितला जातो आणि सिद्धांत नंतर सांगितला जातो, आणि काही वेळेस सिद्धांत अगोदर सांगितला जातो आणि दृष्टांत नंतर सांगितला जातो. थोडं उदाहरणानेच बघायचं झालं तर पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आणि आम्हा नारायण तैशापरी याच्यामध्ये दृष्टांत अगोदर दिला
आणि दृष्टांताचा सिद्धांत नंतर सांगितला. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण हा दृष्टांत झाला आणि आम्हा नारायण तैशापरी हा सिद्धांत झाला. पतिव्रतेला जसा पती प्रमाण असतो तसा आम्हाला नारायण, तसा आम्हाला भगवंत प्रमाण आहे. संतानी सरता केलो तैशापरी चंदनाने बोरी व्यापेली. इथं सिद्धांत अगोदर सांगितला आणि दृष्टांत नंतर दिला. संतांनी मला सर्त केलं. कसं मला संतांनी सर्त केलं तर चंदनाने बोरी व्यापिली हा दृष्टांत नंतर दिला. म्हणजे कुठे सिद्धांत अगोदर दृष्टांत नंतर, तर कुठे दृष्टांत अगोदर सिद्धांत नंतर. तसं या अभंगावर येण्यापूर्वी मी काही सिद्धांताची आणि दृष्टांताची जी योजना करणार आहे त्याच्यात मी तुम्हाला थोडंसं व्यवहार सांगून दृष्टांत अगोदर आणि मग सिद्धांत सांगणार आहे. त्या सिद्धांताहून आपल्याला अभंगावर येण्यासाठी सोपं जाईल. व्यवहार असा आहे बघा. व्यवहारामध्ये अगोदर आपण एखाद्या गोष्टीबद्दल ऐकत असतो, एखाद्या वस्तूबद्दल आपण ऐकत असतो, एखाद्या व्यक्तीबद्दल आपण ऐकत असतो की अमुक अमुक एक वस्तू फार छान आहे, खूप चांगली आहे, किंवा अमुक अमुक एक व्यक्ती अतिशय सज्जन आहे. एखाद्या वस्तूबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल आपण ऐकत असतो, पण आपल्याला त्या वस्तूचा, त्या व्यक्तीचा काहीही अनुभव नसतो. फक्त इतरांकडून आपण त्या वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल ऐकत असतो आणि ऐकून त्या वस्तूवर किंवा त्या व्यक्तीवर विश्वास ठेवत असतो. आणि विश्वास ठेवून मग ती वस्तू किंवा ती व्यक्ती आपण स्वीकारत असतो. आणि ती वस्तू किंवा ती व्यक्ती आपण स्वीकारल्यानंतर मग आपण जसं ऐकलं तशी ती वस्तू आहे का किंवा तशी ती व्यक्ती आहे का याचा पडताळा आपण घेत असतो, याचा अनुभव आपण घेत असतो. आणि आपल्याला जर जसं ऐकलं तशीच ती वस्तू किंवा ती व्यक्ती आहे याचा जर अनुभव आला तर मग मात्र आपण त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया देत असताना तोंड भरून त्यांची स्तुतीसुद्धा आपण करत असतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? क्रमांक 1 त्या वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल ऐकणे. क्रमांक 2 ऐकून त्यांच्यावर विश्वास ठेवणे. क्रमांक 3 विश्वास ठेवून ती वस्तू किंवा व्यक्ती आपण स्वीकारणे. क्रमांक 4 ऐकल्यासारखी ती वस्तू किंवा व्यक्ती आहे का याचा पडताळा घेणे किंवा अनुभव घेणे. आणि क्रमांक 5 नंतर त्याविषयी प्रतिक्रिया देणे. नाही का? समजा उदाहरणानं सांगायचं झालं तर आपण एखाद्या मोटारसायकलबद्दल अगोदर ऐकतो. अमुक एक मोटारसायकल नंबर 1 आहे, 75चं ॲव्हरेज आहे, दणकट गाडी आहे, कसल्याही खड्डे असलेल्या रस्त्यांनी 3-3 माणसं जरी बसून गेले तर पोटातलं पाणी सुद्धा ढळत नाही, अशी दणकट गाडी आहे. मेंटेनन्स 0 आहे, ॲव्हरेज 75 आहे. असं आपण एखाद्या मोटरसायकलबद्दल ऐकतो. मी फक्त इथं एखाद्या मोटरसायकलबद्दल एवढंच म्हणतोय, कोणत्या मोटरसायकलचं नाव घेत नाही, कारण त्या कंपनीनं मला काही पैसे दिलेले नाहीत ॲडव्हर्टाईज करण्यासाठी. फक्त एखाद्या मोटरसायकलचं एवढंच म्हणतो मी. आपण ऐकतो मोटरसायकलबद्दल, आपल्याला त्या मोटरसायकलचा काही अनुभव आहे का? काहीच अनुभव नाही आहे. फक्त ती मोटरसायकल दणकट आहे, ॲव्हरेज जबरदस्त आहे, मेंटेनन्स 0 आहे, एवढं त्याच्याबद्दल ऐकतो. ऐकून त्या मोटरसायकलवर आपण विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवून मग ती मोटरसायकल आपण खरेदी करतो. आणि खरेदी मोटरसायकल केल्यानंतर मग आपण त्या मोटरसायकलवर प्रवास करत असताना, त्या मोटरसायकलवर बसून फिरत असताना आपण ऐकलं तसं आहे का? खरंच मोटरसायकल मजबूत आहे का? खरंच मेंटेनन्स 0 आहे का? खरंच ॲव्हरेज 75 आहे का? याचा पडताळा घेत असतो, याचा अनुभव घेत असतो. आणि आपण ऐकलं तशीच जर ती मोटरसायकल निघाली तर मग मात्र आपण त्या मोटरसायकलबद्दल प्रतिक्रिया देत असताना त्या मोटरसायकलचं आपण तोंड भरून कौतुक करत असतो. खरंच बरं का, नंबर 1ची मोटरसायकल आहे. मला काही अनुभव नव्हता, पण आता मला अनुभव आलेला आहे, कारण मी मोटरसायकल खरेदी केलेली आहे. तुम्हाला जर मोटरसायकल घ्यायची असेल ना तर हीच मोटरसायकल घ्या. खरंच नंबर 1 मोटरसायकल, नाही का? अशी मोटरसायकल दुसरी नाही. आपण प्रतिक्रिया
देत असतो. तुम्हाला हे मोटरसायकल जर नाही कळलं असेल तर आपलं कीर्तनातलंच घेऊ, म्हणजे कळतं सोपं म्हणून, नाही का. आपण एखाद्या कीर्तनकाराबद्दल ऐकतो, एखाद्या महाराजाबद्दल अगोदर आपण ऐकतो, अमुक एक महाराज, अमुक एक कीर्तनकार नंबर 1 हो, अतिशय नंबर 1चे महाराज बघा, अतिशय चांगले महाराज बघा, खूप ज्ञान त्या महाराजाला. अहो काय सांगावं, ज्ञान तसंच, गायन तसंच, सांगणं तसंच, तो भारदस्तपणा तसाच, तो विनोद तसाच, फीस तशीच. चुकलं का काही? आपण एखाद्या महाराजाबद्दल अगोदर आपण ऐकतो, आपल्याला काही अनुभव आहे का? आपल्याला काहीच अनुभव नाही. आपण त्या महाराजाबद्दल फक्त ऐकतो, इतरांनी सांगितलेलं असतं म्हणून आपण ऐकतो, ऐकून त्या महाराजावर विश्वास ठेवतो आणि आपल्या सप्ताहामध्ये त्यांना आपण निमंत्रित करतो, आपण त्यांना तारीख देतो. आणि मग आपल्या सप्ताहामध्ये त्यांना तारीख दिलं की मग महाराजाचं कीर्तन चालू असताना समोर बसून आपण महाराजाचं कीर्तन ऐकतो. आणि महाराजाचं कीर्तन ऐकत असताना आपण समोर बसून कीर्तन ऐकताना सगळा अनुभव घेतो. आपण ऐकलं तसेच महाराज आहेत का? खरंच गायन चांगलं आहे का? खरंच ज्ञान भरपूर आहे का? खरंच सांगण्याची शैली, प्रतिपादन शैली चांगली आहे का? आपण सगळं ऐकतो आणि ऐकल्यानंतर आपण ऐकलं तसेच जर कीर्तनकार असतील, आपण ऐकलं तसेच जर महाराज असतील, तर कीर्तन झाल्यानंतर, सगळ्याचं दर्शन झाल्यानंतर शेवटी आपण दर्शन घेतो आणि त्यांच्यासमोर हात जोडून उभा टाकून म्हणतो, महाराज आम्ही कधीच खरं तुमचं कीर्तन ऐकलेलं नव्हतं, तुमचा आमचा परिचय अजिबात नाही, लोकांनी आम्हाला सांगितलं की तुमचं खूप ज्ञान आहे, शैली चांगली आहे, खूप जबरदस्त कीर्तन आहे म्हणून. खरंच महाराज काय सांगावं तुम्हाला, आज तुमचं कीर्तन ऐकलो आणि खरं सांगू तुम्हाला आज धन्य झालो आम्ही, आमचे कान तृप्त झाले, इच्छेचे पावलो तुका म्हणे धन्य झालो. काय सांगावं महाराज, आता तुमची स्तुती करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाही आहेत. आलं लक्षात? हे जसं आहे तसंच तुकोबारायांनी अगोदर संताबद्दल ऐकलं होतं की संत कृपावंत असतात, संताबद्दल ऐकलं होतं. तुकोबारायांना अनुभव नव्हता, फक्त तुकोबारायांनी ऐकलं होतं की संत कृपावंत असतात. तुकोबाराला अनुभव नव्हता. तुम्ही म्हणाल कशावरून अनुभव नव्हता? तुकोबारायांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर तुकोबाराय म्हणतात, तुम्ही सनकाधिक संत आणि मनविता कृपावंत. तुम्ही जे सनकाधिक संत आहेत ना, हे कृपावंत म्हणविता, मला त्याचा अनुभव नाही. तुकोबारायांना संतांच्या कृपेचा अनुभव येण्याच्या अगोदरची भाषा वेगळी आहे आणि कृपेचा अनुभव आल्यानंतरची भाषा वेगळी आहे. जेव्हा कृपेचा, संतांच्या कृपेचा तुकोबारायांना अनुभव नव्हता, त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात मनविता कृपावंत. तुम्ही सनकाधिक संत आणि मनविता कृपावंत. आणि जेव्हा तुकोबारायला कृपेचा अनुभव आला तेव्हा भाषा बदलली आणि तुकोबारायांना कृपेचा अनुभव आल्यानंतर तुकोबाराय म्हणायला लागले, आता तुम्ही कृपावंत, 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 आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवलग, साधू संत जीवलग, गोमटीती करा माझे, गोमटीती करा माझे, गोमटीती करा माझे. साधू संत जीवलग, साधू संत जीवलग, जीवलग, घुमटेते करा माझे, घुमटेते करा माझे, घुमटेते करा
आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग साधू संत जीवलग साधू संत जीवलग आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग साधू संत जीवलग साधू संत जीवलग आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. आता तुम्ही कृपावंत आहेत का? आता मला अनुभव आला. अनुभव नव्हता तेव्हा म्हणविता कृपावंत, आणि अनुभव आल्यानंतर आता तुम्ही कृपावंत. तसं तुकोबारायांना अगोदर संतांच्या कृपेचा अनुभव नव्हता, पण तुकोबारायांनी काय केलं? संतावर विश्वास ठेवला आणि संतांचं दास्यत्व स्वीकारलं, नाही का? विश्वास ठेवला तुकोबारायांनी संतावर आणि संतांचं दास्यत्व स्वीकारलं. आता तुम्ही म्हणाल महाराज विश्वास ठेवला कशावरून? तुकोबारायांचे शब्द आहेत, संताची पायी हा माझा, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास झालो त्यांचा, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास झालो त्यांचा. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास झालो त्यांचा. संताची पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या पायावर हा माझा विश्वास आहे आणि मी सर्व भावानं आता संतांचा दास झालेला आहे. म्हणजे अगोदर विश्वास ऐकलं संताबद्दल, नंतर तुकोबारांनी विश्वास ठेवला, संतांचं दास्यत्व पत्करलं आणि आता संतांचं दास्यत्व करता करता खरंच संत ऐकलं तसं कृपावंत आहेत का याचा अनुभव तुकोबाराय घ्यायला लागले. आणि जेव्हा तुकोबारायांना संतांच्या कृपेचा अनुभव आला तेव्हा तुकोबारायांच्या डोळ्यातून धारा व्हायला लागल्या, तुकोबारायांच्या डोळ्याच्या अश्रूच्या धारा लागल्या. तुकोबाराने त्या संतांच्या पायावर मस्तक ठेवलं आणि तसंच तुकोबाराय त्या संतांच्या समोर उभा टाकले आणि आपल्याला जो संतांबद्दलचा अनुभव आला तो अनुभव प्रकट करत असताना तुकोबाराने संतांची स्तुती केली अभंगाच्या पहिल्या चरणात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान. अवतार तू माधराया कारण, अवतार तू माधराया कारण, अवतार तू माधराया कारण, अवतार तू
माधराया कारण अवतार तू माधराया कारण अवतार तू माधराया कारण तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू. तुकोबाराय संतांच्या समोर हात जोडून उभा टाकले आणि तुकोबार म्हणतात तुम्ही संत, हे तुम्ही संत जे आहात ना हे समाजाचे माय आहात, समाजाचे बाप आहात आणि कृपावंत आहात. तुकोबाराने इथं 3 विशेषणं वापरली संतांसाठी, माय, बाप आणि कृपावंत. लक्षात घ्या, माय माय आहे, माय बाप होऊ शकत नाही. बाप बाप आहे, बाप माय होऊ शकत नाही. आणि माय बाप दोघे जरी असले तरी कृपावंत होऊ शकतात असं नाही. कारण कृपा म्हटलं की संतच समोर येत असतात. कृपेसी स्वतंत्र जन्म नाही, जेथे उपजे तो साधू पाही. नाही का, कृपेला स्वतंत्र जन्म नाही, जिथं जन्मली तो साधूच असला पाहिजे. नाही का, फक्त साधूच्याच अंतकरणामध्ये कृपा जन्मत असते. म्हणून कृपेची जननी जर कोण असेल तर ते म्हणजे साधू आहेत, ते म्हणजे संत आहेत. नाही का, म्हणून संत समाजाचे माय आहात, बाप आहात आणि कृपावंत आहात. माय माय आहे, बाप 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 आहे. माय माय आहे, माय बाप आहे. आणि मायबाप जरी असले तर कृपावंत असतातच असं नाही. आणि मायबाप जर कृपावंतच असते तर सिंधुताई सपकाळ सारख्याला हजारो अनाथाची माय होण्याची गरज पडली नसती. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. आईकडे पालन तत्व दिलेलं आहे, वडिलांकडे संरक्षण तत्व दिलेलं आहे. नाही का, वडिलाला जर त्या 2 महिन्याच्या लेकराला सांभाळ म्हटलं तर ते त्याला शक्य होणार नाही आहे. पालन आईनंच करावं. वडिलांना पालन करा म्हटलं 2 महिन्याच्या लेकराला तर ते शक्यच नाही. नाही का, एक लहान मुलाचा डॉक्टर होता, चिल्ड्रन स्पेशालिस्ट. आणि असाच रविवारचा दिवस दवाखान्याला सुट्टी असल्यामुळं, क्लिनिकला सुट्टी असल्यामुळं घरी बसलेला होता आणि सहज टी व्ही बघत बसला होता. तर त्या टी व्हीमध्ये बटाटा वड्याचे ॲडव्हर्टाईज काहीतरी दिसली त्याला. आणि ते बटाटे वड्याचे ॲडव्हर्टाईज दिसल्यानंतर लगेच त्याला आता सुट्टी असल्यामुळं ते बटाटे वडे खावे वाटले. म्हणून तो डॉक्टर आपल्या पत्नीला म्हणाला, म्हणले थोडं बटाटे वडे करतेस का, आज रविवार आहे, निवांत दिवस आहे, बटाटे वडे कर. असं म्हटल्यानंतर तिने विचार केला, आता बटाटे वडे करायला हरकत नाही, पण त्याच्यासाठी बटाटे लागतात. तर नेमकं बटाटे घरी नाही आहेत. आता आपण जर म्हटलं की जाऊन बटाटे आणा बाजारातून म्हणून तर चिडतील कदाचित. म्हणून ती म्हणाली काही हरकत नाही, बटाटे वडे करते मी, आणि पण मला बटाटे आणावे लागतील, तुम्ही घरी बसा, आज एक दिवस तुम्हाला सुट्टी मिळते, मी जाते बाजारामध्ये बटाटे आणते. पण बटाटे मी घेऊन येते, पण लक्षात ठेवा आत्ताच लेकराला न्हाऊ घालून पाण्यामध्ये झोपवलंय, उठलं तर एका दिवस रडल बरं का, रडलं तर थोडं लक्ष ठेवा. आणि तुम्ही समजावू शकाल का, तुम्ही समजावू शकाल का लेकराला. असं म्हटल्यानंतर ते डॉक्टर हसला आणि हसून म्हटला, कुणाला सांगते समजावू शकाल का म्हणून, मी कोण आहे तुला माहीत आहे का, चिल्ड्रन स्पेशालिस्ट आहे मी, बालरोग तज्ज्ञ आहे, लहान मुलाचा डॉक्टर आहे, आणि मला सांगतेस समजावू शकाल का. ती मनातल्या मनात म्हटली, ते बालरोग तज्ज्ञ दवाखान्यात. नाही का, इथं घरी लेकरू सांभाळणं त्याचा काय संबंध आहे. नाही का, ती म्हणली जाऊ दे आता कशाला बोलायचं, म्हणून ती निघून गेली. निघून गेल्यानंतर थोडं एक 5 मिनिटांनी ते पाळण्यामध्ये लेकरू उठलं. आणि 5 मिनिटांनी पाळण्यामध्ये लेकरू उठलं आणि ते लेकरू रडायला लागलं. लेकरू रडायला लागल्यानंतर हे डॉक्टर त्या पाळण्याजवळ गेले आणि त्या पाळण्यातल्या लेकराला घेतले, हातावर घेतले आणि हातावर घेऊन त्याला समजावायला लागले, रडू नये, छातीवर ताण पडतो, डोळे खराब होतात. आणि हे जसं जसं म्हणायला लागलो डॉक्टर, तसं तसं ते लेकरू अजूनच रडायला लागलं.
ते आवाज त्या माऊलीच्या तर कुठं कुठं बापाला प्रथम प्राधान्य दिलं आणि आईला द्वितीय प्राधान्य दिलं. तो म्हणाला, अहो मी जे जे अभंग बघितले, माझ्या जे जे अभंग वाचनात आले, अध्ययनात आले, त्याच्यामध्ये तर माय अगोदर आहे आणि बाप नंतर आहे. म्हणलं तुला तेवढेच अभंग पाठ आहेत, पण मला कीर्तन करावं लागत असल्यामुळं मला तेही अभंग पाठ आहेत. काही अभंगामध्ये बाप अगोदर आहे आणि माय नंतर आहे. मग ती म्हणलं सांगा बरं असा अभंग कोणता आहे. मग मी त्याला अभंग सांगितला. बोलिले ते काय माझा बाप आणि माय, माझा बाप आणि माय, माझा बाप आणि माय. बोलिले ते काय माझा बाप आणि माय, माझा बाप आणि माय, माझा बाप आणि माय. बोलिले ते काय माझा बाप आणि माय, माझा बाप आणि माय, माझा बाप आणि माय. बोलिले ते काय माझा बाप आणि माय, माझा बाप आणि माय, माझा बाप आणि माय. बोलिले ते काय माझा बाप आणि माय. इथं बाप अगोदर माय नंतर. या अभंगामध्ये माय अगोदर बाप नंतर. मग तू म्हणाला नाही हे खरं आहे महाराज, आता तुम्ही तुकोबाऱ्यांचाच अभंग सांगितला, प्रश्नच नाही. पण कसं आहे महाराज, लेकराचं हित म्हटलं की, एक लेकराच्या हिताची चर्चा म्हटलं की आई समोर येते. म्हटलं कशावरून? म्हणजे लेकुराचे हित जाणे माऊलीची चित्त. लेकराचं हित म्हटलं की आई समोर येते. मी म्हणलं असं काही नाही आहे. इथं लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त किंवा वाहे माऊलीचे चित्त असं जरी म्हटलेलं आहे, तर दुसऱ्या एका ठिकाणी तुकोबारांनी हेही म्हटलेलं आहे, तुका म्हणे पिता आणि वरी बाळाच्या तो हिता. हो का नाही? तुका म्हणे पिता आणि वरी बाळाच्या तो हिता. बाळाचं हित म्हटलं की पिता समोर येत असतो. म्हटलं असं काहीच नाही आहे. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत हे समाजाचे माय आहात, तुम्ही संत समाजाचे बाप आहात आणि तुम्ही संत हे कृपावंत आहात. मग तुम्ही संत जर माय बाप कृपावंत आहात तर तुकोबाराय म्हणतात तुमच्या समोर कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित. देवानो कायमे पतित, कीर्तिवानो कायमे पतित. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप. संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप. कायमी पतित कीर्तिवानु, कायमे पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु, कायमे पतित कीर्तिवानु. अवतार तुमा, अवतार तुमा धराया कारण, अवतार तुमा, अवतार तुमा, अवतार तुमा धराव्या कारण, अवतार तुमा. तुम्ही संत माय बाप
कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. तुम्ही संत माय आहात, बाप आहात, कृपावंत आहात, तर मी काय तुमच्यासमोर कीर्तिवानो म्हणले. तुमची कीर्ती मी काय वर्णन करू. काय मी पतित कीर्तिवानो. तुकोबाराय स्वतःला पतित म्हणतायत. मला सांगा, तुकोबाराय पतित आहेत का हो? पतित आहेत का? तरी तुकोबाराय म्हणतात काय मी पतित कीर्तिवानो. तुकोबाराय पतित नाही आहेत, पण तुकोबारायनी या अभंगातून आपल्याला शिकवलं की संतांच्या समोर कसं अहंकार शून्य माणसाने व्हायला पाहिजे, नाही का? पतित नाही आहे तुकोबाराय, पण तुकोबारायांची नम्रता आहे, ते तुकोबारायांचा तो मोठेपण आहे. आणि तुकोबारायने कसं अहंकार शून्य आहेत संतांच्या समोर, हे तुकोबारायने आपल्याला शिकवलं. ध्यानात घ्या, एक 4 गोष्टी तुम्ही कधीही लक्षात ठेवा. 4 गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्हाला. जेव्हा तुम्ही विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा मनाला सांभाळा. जेव्हा तुम्ही मित्रासोबत असता तेव्हा शब्दाला सांभाळा. जेव्हा तुम्ही कुटुंबासोबत असता तेव्हा भावनेला सांभाळा. आणि जेव्हा तुम्ही संताच्या सोबत असता तेव्हा अहंकाराला सांभाळा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. अहंकार शून्य संतांच्या समोर कसं व्हायला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात तैसा मी एक पतित, माऊली म्हणतात तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित. माऊली पतित आहेत का? तुकोबाराय पतित आहेत का? आणि संतांची अजून एक वैशिष्ट्य संताचं तुम्हाला सांगतो. जेव्हा जेव्हा वाईट बोलायचं आहे तेव्हा आपल्यावर घेतात, आणि जेव्हा जेव्हा चांगलं बोलायचं आहे त्यावेळी समाजाला सोबत घेतात. बघा संतांचं वैशिष्ट्य कसं आहे. जेव्हा वाईट बोलायचं आहे तेव्हा तैसा मी पतित, मी म्हणायचं, आलं लक्षात. आणि चांगलं बोलत असताना समाजाला घ्यायचं. आम्ही नामाचे धारक, तिथं मी नाही, तिथं आम्ही, आम्ही नामाचे धारक. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. आम्ही चांगलं बोलत असताना आम्ही, आणि वाईट बोलत असताना मी, हो का नाही? मी पतित, मी तवा अनाथ अपराधी, मी, हो का नाही? म्हणजे वाईट बोलत असताना मी. आपलं कसं असतं? आपलं असंच असतं का? नाही नाही नाही, हे का नाही? चांगलं बोलत असताना मी उगं मी मनावर घेतलो म्हणून झालं. नाही तर काय खरं होतं वाटायला तुम्हाला? काहीच नाही. मी मनावर घेतलं म्हणून झालं. चांगलं बोलायचं असेल तर मी, आणि वाईट बोलायचं असेल मी एकटा होतो का? सगळीच होते ना, नाही का? आपलं असं असतं. संतांचं तसं नाही. वाईट बोलत असताना मी. तुकोबाराय म्हणतात स्वतःला पतित म्हणतात, पण तुकोबाराय पतित नाही आहेत. ध्यानात ठेवा. तुकोबारायांची ही संतांच्या समोर असलेली, संतांबद्दल असलेली नम्रता आहे. तुकोबारायांचा हा मोठेपणा आहे. तुकोबाराय म्हणतात काय मी पतित कीर्तिवानू, नाही का? मी पतित आहे तुमच्या समोर, आणि मी तुमची कीर्ती काय वर्णन करू? कारण तुमची कीर्ती वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. आणि संतांची कीर्ती हे शब्दांनी वर्णन सुद्धा करता येत नाही. माऊली म्हणतात ही दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुके, तो जीवची परी तुके महेशसी, एवढे जिये महिमेची करणे, ते वाचा बळे वाणू मेकवणे, नाही का? ही दिठी जयावरी झळके, ही कृपादृष्टी एखाद्या जीवावर पडल्याबरोबर, की हा पद्म करू माथा पारुके, किंवा हा हात एखाद्याच्या डोक्यावर पडल्याबरोबर, तो जीवची परी तुके महेशसी, तो जीव आहे. पण संतांची कृपादृष्टी पडल्यानंतर, संतांचा हात डोक्यावर पडल्याबरोबर, तो त्या जीवाचं रूपांतर शिवामध्ये होतं. एवढे जिये महिमेची करणे, ज्यांचा एवढा महिमा आहे, ते वाचा बळे वाणू मेकवणे. ते कोणत्या वाचेनं मी वर्णन करू? तिथं शब्द अपुरे पडतात. मला एका ठिकाणी असंच कीर्तन झाल्यानंतर, आणि मी माझ्या आपल्या मस्तीमध्ये कीर्तन करत होतो, आणि कीर्तनामध्ये काय काय सांगितलो, काय काय बोललो, मलाही काही भान राहिलं नाही. आणि कीर्तन झाल्यानंतर एक गृहस्थ आले, पाया पडले, आणि पाया पडून म्हणले महाराज
कीर्तन ऐकलं म्हणले आणि छान वाटलं, बरं वाटलं म्हणले. पण कीर्तनामध्ये बरंच बोलत होतो म्हणले. पंचदशीन, विवेक चुडामणीन, विचारसागर, श्रीमद भागवत आणि भगवद्गीता, लक्षात हे असं बरंच मोठं मोठं ज्ञान सांगत होतं कीर्तनामध्ये. एक छोटा प्रश्न विचारू का म्हणले. म्हणलं विचार. नाही राग तर नाही येणार ना. म्हणलं असं काही नाही बाबा, लोक काही विचारतात, काय त्याच्यामध्ये राग यायचं. म्हणलं विचार. विचार म्हटल्यानंतर म्हटलं मग एवढं कीर्तनामध्ये मोठं मोठं बोलत होतो, सांगा बरं ह्या झाडाला पानं किती आहेत. तिथे एक झाड होतं आणि सांगा ह्या झाडाला पानं किती आहेत, सांगा या झाडाला पानं किती आहेत. असं म्हटल्याबरोबर मी फटकन उत्तर दिलं 5,10,332. हां, 5,10,332 असं म्हटल्याबरोबर त्यांनी कपाळावर आट्या वगैरे आणल्या थोड्या आणि कपाळावर आट्या आणून म्हटलं 5,32,310. शाबास. कशावरून म्हणले. 5,32,310 कशावरून. कशावरून म्हटल्यानंतर मी म्हटलं माझं खोटं वाटत असेल तर तू मोजून बघ. तुला जर समजा माझ्यावर विश्वास नसेल आणि माझं खोटं वाटत असेल तू मोजून बघ. तू मोजून बघ म्हटल्यानंतर तो म्हणायला लागला जाऊ द्या महाराज, असतील जाऊ द्या. नाही का. झाडाची पानं मोजता येत नाहीत, डोक्याचे केस मोजता येत नाहीत, आकाशातल्या चांदण्या मोजता येत नाहीत, तसं संतांचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही. शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते. संताचा महिमा तो बहु दुर्लभ, संतांचा महिमा तो बहु दुर्लभ, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय. शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय. संतांचा महिमा तो बहुदुर्गम आणि शाब्दिकेचे काम नाही येते. संतांचा महिमाच एवढा दुर्गम आहे की तिथं शब्दाचं काम नाही आहे आणि संतांचं वर्णन शब्दामध्ये होऊ शकत नाही. संतांचं वर्णन, संतांची स्तुती शब्दामध्ये करता येत नाही. आणि तुम्ही म्हणाल मग आम्हाला करायचं आहे, तर माऊलीने एक दृष्टांत दिला. संतांची स्तुती, संतांचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही, पण तुम्ही जर करायचाच प्रयत्न केला तर ते कसं होईल म्हणतात. माऊलीने एक दृष्टांत दिला. 15.5 रजतवनी तैसी स्तुतीची बोलणी, उगाची माथा ठेवी जे चरणी हेची भले. नाही का. 15.5 रजतवनी, 15.5 सोन्याला म्हणतात. नाही का. संतांची स्तुती शब्दामध्ये करता येत नाही, तुम्ही करायचा प्रयत्न केला तर ते कसं होईल. सोन्याला चांदीचा मुलामा दिल्यासारखं होईल. मग ते उलटं होईल का सवासं होईल बघा तुम्ही. नाही का. उलटं होईल. नाही का. चांदीला सोन्याचा मुलामा हे सवासं झालं, हे योग्य झालं. पण तुम्ही जर संतांची स्तुती शब्दामध्ये करायचा प्रयत्न केलात तर सोन्याला चांदीचा मुलामा दिल्यासारखं होईल, उलटं होईल. मग लोकांनी माऊलीला विचारलं मग आम्ही करावं काय. माऊली म्हणतात उगाची माता ठेवीजे चरणी हेची भले. काय वानू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवीतसे, मस्तक चरणी ठेवीतसे, मस्तक चरणी ठेवीतसे. काय वानू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवीतसे, मस्तक चरणी ठेवीतसे. ओ मस्तक चरणी ठेवीतसे,
मस्तक चरणी ठेविताचे काय वानू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेविताचे मस्तक चरणी ठेविताचे मस्तक चरणी ठेविताचे मस्तक चरणी ठेविताचे काय वानू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेविताचे मस्तक चरणी ठेविताचे काय वानू आता न पुरी ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे नाही का. काय वर्णन करू मी संतांचं. वाणी अपुरी पडते. शेवटी पायावर मस्तकच ठेवावं लागतं. दुसरा काहीही त्याला पर्याय नाही. कारण संतांचं वर्णन हे शब्दामध्ये करणं शक्य नाही आहे. कबीरदास महाराज एका ठिकाणी म्हणतात, सब धरती कागज करू लेखनी सब बनराय 7 समुद्र की मसी करू तो गुरगुण लिखान जाय. सब धरती कागज करू, सगळ्या धरतीचा जरी कागद केला, लेखनी सब बनराय नाही का. सगळ्या वनाची जरी लेखणी केली, वनाची लेखणी म्हणजे आता बॉलपेनच्या काळामधल्या लोकांना कदाचित कळणार नाही. जुन्या काळामध्ये ते बोरू असायचे, ते टाक असायचे नाही का. आणि ते टाक त्या ह्याचे झाडाचे करून छोटे छोटे, मग त्याला हे करून ते शाईमध्ये असं दौतीमध्ये बुडवायचं आणि बुडवून लिखाण करायचं नाही का. म्हणजे सगळ्या धरतीचा कागद जरी केला आणि सगळ्या वनाची लेखणी जरी केली आणि 7 समुद्राची शाई जरी केली, तर गुरुचे गुण लिहिले जात नाही. गुरुचे गुण लिहिणं शक्य नाही आहे. तुम्ही म्हणाल महाराज इथं गुरुचं चाललं नाही, संताचं चालू आहे. आलं लक्षात. संत आणि गुरु वेगळे नाही आहेत. शिष्याच्या अपेक्षेनं गुरु आणि समाजाच्या अपेक्षेनं संत. आणि कोणतेही संत लघु नसतात, गुरुच असतात. आणि कोणतेही गुरु असंत नसतात, संतच असतात. विठोबा जय विठोबार कुमाई विठोबार भूमाई विठोबार कुमाई विठोबार भूमाई विठोबार कुमाई विठोबार भूमाई विठोबार कुमाई. तुकोबाराय म्हणतात, काय मी वर्णन करू. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानू. तुम्ही संत माय आहात, बाप आहात, कृपावंत आहात, तर मी तुमची कीर्ती काय वर्णन करू म्हणतात. खरं तर तुमची जागा देवाच्या बरोबरीनं वैकुंठात आहे. तुमची जागा, तुकोबाराय स्तुती करताय संतांची, खरं तर तुमची जागा देवाच्या बरोबरीनं वैकुंठात आहे. या दुःखरूप अशा मृत्यू लोकामध्ये तुम्हाला यायची गरज नाही आहे. देवाच्या बरोबरीनं जागा वैकुंठामध्ये असताना या दुःखरूप अशा मृत्यू लोकामध्ये तुम्हाला यायची गरज नाही. पण तुम्ही इथं मृत्यू लोकामध्ये आलात, त्याला सुद्धा कारण आहे. कारण तुम्ही असं सहजासहजी मृत्यू लोकामध्ये आला नाहीत. तर मग या मृत्यू लोकामध्ये येण्याचं काय कारण आहे हे तुकोबाराने अभंगाच्या दुसऱ्या अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण तुम्हा धराया कारण अवतार 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 तुम्हा धराया कारण उतराया जन जड जीव उतराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव हे उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव
उद्धरावे जन जड जीव अवतार तुम्हा धराया कारण 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 उद्धराया धन जड जीव उद्धराया धन जड जीव उद्धराया धन जड जीव अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव अरे उद्धरावे जन जड जीव अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. तुम्ही या मृत्यू लोकामध्ये आलात, या दुःखरूप अशा मृत्यू लोकामध्ये येण्याचं सुद्धा कारण आहे. अवतार तुम्हा धराया कारण, नाही का, कारण आहे. असं आहे बघा, माणूस कारणाशिवाय कुठं जात नसतो आणि कारणाशिवाय कुठं येत नसतो. आपल्या कुठंतरी जाण्याला सुद्धा काहीतरी कारण असतं आणि आपल्या येण्याला सुद्धा काही ना काहीतरी कारण असतं. समजा तुम्ही लोहाऱ्याला गेलात आणि लोहाऱ्याला गेलात आणि बसनं उतरून असं रस्त्याने निघालात पायी, आणि समोरून तुमच्याच एक दुसऱ्या गावचे एक पाहुणे तुम्हाला भेटले आणि तुम्हाला भेटल्याबरोबर त्यांनी लगेच म्हटलं, नमस्कार नमस्कार नमस्कार, कस काय आलात, का आलोय की हो, मला कळना बघा, असं म्हणाल का तुम्ही? म्हणणार नाही ना. असं कसं म्हणाल तुम्ही? का आलो की हो, बस स्टँडवर उभा टाकलो, तो गाडी आली, बसलो आणि इथं आलो, असं म्हणाल का तुम्ही? म्हणणार नाही. तुम्ही लोहाऱ्याला जाता त्याचंही कारण आहे, आणि लोहाऱ्याहून एखादा इथे येतो त्याचं सुद्धा कारण आहे. आता आम्ही लातूरून इथं आलो, कारण आहे का नाही? कारण आहे, हो का नाही? माणूस कारणाशिवाय कुठं जात नाही आणि कारणाशिवाय कुठून येत नाही. तुकोबाराय म्हणतात, अवतार तुम्हा धराया कारण. तुम्ही संत जे आहात ना, ते संत सुद्धा इथं अवतार धारण करण्याच्या पाठीमागे सुद्धा एक कारण आहे. कारण नाही का, अवतार धारण करण्याचं कारण आहे. आणि काय कारण आहे त्याचं, तर तुकोबाराय म्हणतात, उद्धरावे जन जड जीव, नाही का, जड जीवाचा उद्धार करावा हे तुमच्या मनात आलं म्हणून तुम्ही मुक्त असलेले महात्मे, तुम्हाला तिथं चैन पडली नाही वैकुंठामध्ये. तुम्ही केवळ आमच्यासारख्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी इथं अवतार धारण केला. का तर संत स्वतः जरी मुक्त झाले ना, तर त्याच्यात त्यांना समाधान नाही. त्याच्यात त्यांना समाधान आहे. का? बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, नाही का, की आपण मुक्त झालो, नाही का, आपण या प्रपंचातून बाहेर पडलो, आपण मुक्त झालो, पण हे जन, हा समाज, नाही का, हा या प्रपंचामध्ये गुंतून आपलं आयुष्य नष्ट करतोय, म्हणून संतांना हे पावत नाही. मग थोडक्यात सांगू का, संत स्वार्थी नसतात. एक लक्षात ठेवा, योगी लोक हे पानासारखे आहेत, संत हे भोपळ्यासारखे आहेत, आणि तुम्ही आम्ही दगडासारखे आहोत. योगी लोक पानासारखे. योगी लोक पानासारखे म्हणजे काय? एखादं कुठलंही पान तुम्ही घ्या, आंब्याचं पान घ्या, एखादं केळीचं पान घ्या, कुठलंही पान घ्या, नुसतं पान तुम्ही पाण्यामध्ये टाका, तरंगतं. पण तुम्ही त्याला पाठीशी बांधून तुम्ही उडी मारा, तुम्हाला तारण्याची ताकद त्याच्यामध्ये नाही आहे. तसं योगी आहे. हिमालयामध्ये एका गुहेमध्ये एकटं बसून तरुण जातील, पण सगळ्या समाजाला तारण्याची ताकद त्यांच्यात नाही आहे. याच्या उलट संत भोपळ्यासारखे. भोपळ्यासारखे. भोपळा बघा तुम्ही, नुसता पाण्यात टाका, तरंगतो. तुम्ही पाठीशी बांधून उडी मारा, तुम्हालाही
तारतो. संत तसे आहेत भोपळ्यासारखे. आपण स्वतःही तरून जातात आणि आपल्यासोबत सगळ्या समाजालाही तारून नेतात. आणि तुम्ही आम्ही मात्र दगडासारखे. म्हणजे कसं काय दगडासारखे? नुसता दगड टाका तुम्ही पाण्यामध्ये आणि दुसऱ्याला घेऊन म्हणल्यावर तर अगोदर पाण्यात. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. मारुती बाबा सुद्धा इथं आले. त्यांना इथं येण्याचं काहीच कारण नाहीये खरं तर. का तर भगवंताच्या बरोबरीनं त्यांचं वैकुंठामध्ये स्थान असताना इथं सुद्धा आले. कशासाठी? तुमच्या आमच्यासारख्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार या मृत्यू लोकामध्ये ध्यानात ठेवा. नाही का? तुम्ही बघा संत वाङ्मयामध्ये पुराणामध्ये महाराजांच्या कीर्तनकाराच्या मुखातून तुम्ही नेहमी ऐकत हा शब्द जड जीव जड जीव जड जीव. बरोबर आहे का नाही? आता हे जड जीव म्हणजे काय आहे? 110 किलो वजन, 118 किलो वजन, नाही का? जड जीव म्हणजे काय? जड जीव कशाला म्हणायचं? मी तुम्हाला जड जीवाची व्याख्या सांगतो. जड जीव कुणाला म्हणायचं? जो आपलं आपल्याला जाणत नसून इतरांनाही जाणत नाही, त्याचं नाव आहे जडजीव. जडजीव कोणाला म्हणायचं? जो आपलं आपल्यालाही जाणत नाही आणि इतरालाही जाणत नाही, त्याचं नाव आहे जडजीव. मी जडजीव आहे. मी जडजीव कशासाठी? मी माझं मलाही जाणत नाही आणि इतरांनाही जाणत नाही. तुम्ही म्हणा कशावरून? तुम्ही मला प्रश्न विचारा, महाराज तुम्ही कोण? नाही का? तुम्ही जर मला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही कोण? तुम्ही कोण म्हणून जर मला प्रश्न विचारल्यानंतर मी काय उत्तर देईन? काय कमाल आहे तुमची? ओळखत नाही तुम्ही मला? अहो मी संजय महाराज खडकउमरगेकर. मी काय म्हणेन? संजय महाराज खडकउमरगेकर. मी जडजीव आहे. तुकोबारायला विचारलं, महाराज तुम्ही कोण? तुकोबाराने काय उत्तर दिलं? मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक कसं भाग्य संता आणि तुझा नाही मागुता गा. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक भाग्य संता आणि का नाही मागुता गा. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता. अरे मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता. कळो येईल विचारिता, कळो येईल विचारिता, कळो येईल विचारिता, कळो येईल विचारिता. आहे ठाऊक सभाय संता, आहे ठाऊक सभाय संता. आहे ठाऊके सभाग्य संता, आहे ठाऊके सभाग्य संता. नाही तुझ्या अनिक मागता गा, मागता गा. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. वाडियात बाहेर नाही तुझा अनिक मागुता गा, मागुता गा. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारता आहे ठाऊक सभाग्य संता आणि तुझा नाही मागवता का. मला विचारलं तुम्ही कोण तर मी संजय महाराज असं सांगेन. का तर मी जड जीव आहे.
कारण मी माझं मला जाणत नाही, मी माझं मला ओळखत नाही. पण तुकोबारायला विचारलं, महाराज तुम्ही कोण? तुकोबाराय म्हणतात, मी वासुदेव तत्वता. तत्वता जर बघितलं तर मी वासुदेव आहे. कळो येईल विचारिता, विचार केल्यानंतर हे लक्षात येईल. आहे ठाऊक सौभाग्य संता, मी वासुदेव आहे हे सगळ्याला. पूर्णाची पोळी उचलली आणि पळायला लागला. मला सांगा, आपल्यासारखा माणूस असता तिथं तर काय केलं असतं? काय केलं असतं? भली मोठी काठी घेऊन त्याच्या पाठीमागं लागला असतं का नाही? नाही का? नामदेवरायने काठी घेतली नाही, तुपाची वाटी घेतली आणि वाटी घेऊन नामदेवराय म्हणायला लागले, देवा अहो कोरडी पोळी कशी खाता? तूप घ्या, तूप घ्या. हे संत आहेत. आणि मी काय म्हणेन, कुत्रा आहे. पण त्यांना कुत्रा नाही दिसला, त्याच्यात कोण दिसलं? देव दिसला, देव दिसला. नाही का? नाथरायाने गंगेची कावड आणली आणि ते तहानलेलं ते गाढव, नाही का? आणि ते तहानलेलं गाढव बघून नाथाने ते जे कावड होती, ते पाणी आहे गंगेचं, ते त्या गाढवाला पाजलं. मला सांगा, गाढव म्हणून पाजलं का देव म्हणून पाजलं? देव म्हणून पाजलं. ध्यानात ठेवा, नाही का? मी जड जीव आहे का? तर मी आपल्यालाही जाणत नाही आणि इतरांनाही जाणत नाही. असे जे जड जीव आहेत मृत्यू लोकामध्ये, जे आपल्यालाही जाणत नाहीत आणि इतरांनाही जाणत नाहीत, लक्षात, त्यांना ज्ञान देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी संतांचा मृत्यू लोकामध्ये अवतार आहे. अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धरावे जन जड जीव, नाही का? तुम्हा संतांचा अवतार इथं मृत्यू लोकामध्ये येण्याचं कारण सुद्धा आहे. अवतार धरण्याचं कारण आहे कारण आमच्यासारख्या जड जीवाचा उद्धार करावा हे तुमच्या मनामध्ये आलं आणि तुम्ही या मृत्यू लोकामध्ये आलात. असं जेव्हा तुकोबराय संतांची स्तुती करायला लागले, तेव्हा तुकोबरायचे हात संतांनी त्या पकडले आणि पकडून म्हणले, अहो तुकोबराय, किती स्तुती करायला लागलात तुम्ही आमची, किती स्तुती करायला लागलात. तुकोबराय स्तुती करतायत संतांची, पण संतांना स्तुती आवडत नाही. संतांना स्तुती आवडत नाही. तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्तुती ही मुलगी आहे आणि अजून ती अनमॅरिड आहे, तिचं लग्न झालं नाही. सृष्टीच्या आरंभापासून स्तुतीचं लग्न झालं नाही. आता तुम्ही म्हणाल, महाराज कसं काय लग्न झालं नाही हो स्तुतीचं? त्याचं कारण ऐका. स्तुतीचं लग्न का झालं नाही? लोकांना स्तुती आवडते पण स्तुतीला लोक आवडत नाहीत. लग्न का झालं नाही स्तुतीचं सांगतो. लोकांना स्तुती आवडते पण स्तुतीला लोक आवडत नाहीत. स्तुतीला संत आवडतात पण संतांना स्तुती आवडत नाही, म्हणून अजून तिचं लग्न झालं नाही. विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. संतांना स्तुती आवडत नाही म्हणून तुकोबारायचे हात संतांनी धरले आणि तुकोबारायला म्हणले, किती स्तुती करत आहोत आम्ही. अहो मृत्यू लोकामध्ये आलो खरं आहे, आम्ही अवतार मृत्यू लोकामध्ये धारण केला हेही खरं आहे, पण आम्ही असं काय केलं इथं येऊन की तुम्ही एवढी स्तुती आमची करताय? इथं येऊन आम्ही काय केलं एवढी स्तुती आमची करताय? असं म्हटल्यानंतर तुकोबाराय हसले आणि हसून म्हटलं, तुम्ही काय केलं नाही इथं मृत्यू लोकामध्ये येऊन? काय केलं संतांनी मृत्यू लोकामध्ये येऊन? तुकोबारायने त्याची एक यादीच वाचून दाखवली अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. वाढावया सुका भक्ती भाव धर्म, वाढावया सुका भक्ती भाव धर्म, वाढविले सुख 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 भक्ती भाव धर्म,
वाढविले सुख भक्तिभाव धर्म वाढविले सुख भक्तिभाव धर्म वाढविले सुख भक्तिभाव धर्म वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुलाचार नाम विठोबाचे कुलाचार नाम विठोबाचे कुलाचार नाम विठोबाचे कुलाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण कुलाचार नाम विठोबाचे कुलाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुलाचार नाम विठोबाचे कुलाचार नाम विठोबाचे कुलाचार नाम विठोबाचे वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुलाचारी नाम विठोबाचे कुलाचारी नाम विठोबाचे कुलाचारी नाम विठोबाचे वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. 2 चरणाचं आपण चिंतन केलं. आत्ता आपण 3ऱ्या चरणावर आलो. 3ऱ्या चरणाचं आणि 4थ्या चरणाचं चिंतन करण्यापूर्वी आपण मधली चाल आणि मधलं भजन घेऊ आणि त्याच्यानंतर उर्वरित तसं तर वेळ खरं तर खूप झाला आहे. कीर्तनाची वेळ संपत आलेली आहे. त्याच्यामुळं उरलेल्या 2 चरणाचा भावार्थ अगदी धावता उझरता असा बघू. कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा धराया करण महादोषी उतराया जन महादोषी उतराया जन महादोष उतराया जन महादोषी अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा
तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल 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 पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल 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 ठोबा 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 तिसऱ्या चरणामध्ये तुकोबारायने संतांनी इथे येऊन काय काय केलं त्याची एक यादी सांगितली. वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. संतांनी इथे येऊन काय केलं तर 5 गोष्टी केल्या. कोणत्या कोणत्या? वाढविले सुख भक्ती भाव धर्म आणि कुळाचारी नाम विठोबाचे. वाढविले हे सगळ्याच्या पाठीमागं लावायचं म्हणजे अर्थ लवकर कळतो. संतांनी काय काय केलं? वाढविले सुख, वाढविले भक्ती, वाढविले भाव, वाढविले धर्म आणि वाढविले कुळाचारी नाम विठोबाचे. आता मला सांगा, आता संतांनी या 5 गोष्टी मृत्यूलोकामध्ये येऊन केल्या. आता मी जर या 5 गोष्टीचं चिंतन मांडायला लागलो तर एक स्वतंत्र कीर्तन होईल का? नाही होईल, नाही का? म्हणून फक्त आपण धावता भावार्थ याचा बघू. संतांनी इथं येऊन सुख वाढवलं, सुख, नाही का? आता हे जे कीर्तनाचं सुख आहे, हे कीर्तनाचं सुख सप्ताह हे कोण वाढवलं? संतांनी इथे येऊन वाढवलं. तुम्ही बघा, अगोदर कुठंतरी 50 गावाला एखादा सप्ताह असायचा. तुम्ही फार जुन्या काळी जाऊन बघा, नाही का? आता सगळे गावोगाव सगळे सप्ते, गावोगाव कीर्तनाचे कार्यक्रम सगळे, वारी आहे, भजन आहे, पूजन आहे, पारायण आहे, नाही का? हे सुख कोण वाढवलं? हे कीर्तनाचं सुख कोण वाढवलं? संतांनीच वाढवलं ना, नाही का? 2 तास झाला आता जवळजवळ तुम्ही इथं बसलाय, बरोबर नाही? काही तुम्हाला आठवायला लागलंय का घरचं? काही नाही ना, हो का नाही? इथं शांत वाटायला लागलंय ना, मस्त छान वाटायला लागलं ना. 2 तास किती छान बसलात. पुन्हा घरी गेल्यावर आहेच, तुम्हाला काही कळत नाही, गप्प बसा, पुन्हा आहेच ना. पण हे 2 तास किती छान इथं बघा. मग हे जे कीर्तनाचं सुख आहे हे कोण वाढवलं? फक्त एक थोडक्यात सांगून मी पुढे चाललोय, नाही का? वाढविले सुख, वाढविले भक्ती, वाढविले भाव, वाढविले धर्म. संतांनी इथं येऊन सुख वाढवलं, भक्ती वाढवली, भाव वाढवला, धर्म वाढवला. या 4 गोष्टी वाढवल्या. या 4 गोष्टी तुकोबारायांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणाच्या पूर्वार्धात सांगितल्या. कोणत्या कोणत्या? सुख, भक्ती, भाव आणि धर्म. 4 गोष्टी अभंगाच्या पूर्वार्धात सांगितल्या 3ऱ्या चरणाच्या.
आणि एकच गोष्ट उत्तरार्धात सांगितली. कोणती? कुळाचारी नाम विठोबाचे. संतांनी इथं येऊन काय केलं? तर संतांनी इथं येऊन माझे वडील म्हणायचे. हरिभक्तीपरायण वैकुंठवासी सद्गुरू बाळकृष्ण महाराज. बऱ्याच जणांना माझ्या वडिलांचा परिचय आहे. जुन्या काळातली जी लोक आहेत आमचे किशनदादा खोबरीसारखे, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. माझे वडील म्हणायचे, ह्या ज्या तिसऱ्या चरणाचा उत्तरार्ध आहे ना, याचा अर्थ एखादा अवलिया साधू सांगू शकतो असं म्हणायचे माझे वडील म्हणायचे. तुम्ही म्हणाल कसं काय अवलिया साधू सांगू शकतो? तर इथं नुसतं तुकोबारांनी नाम वाढवलं असं नाही म्हटलं, असं नाही म्हटलं. कुळाचारी नाम विठोबाचे, नाही का? विठोबाचं कुळातलं नाव वाढवलं. काय चिंतन आहे बघा, तुकोबारांचे काय शब्द आहेत. नुसतं नाम वाढवलं असं नाही, कुळातलं नाव. मग आता तुम्ही म्हणाल महाराज कुळातलं नाव असतं का? हो, आता माझं नाव तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. काय आहे? संजय महाराज. माहीत आहे ना? माहीत आहे. पण माझं एक कुळातलं नाव आहे, ते तुम्हाला माहीत आहे का? माहीत नाही. ते फक्त माझ्या मायबापालाच माहीत आहे, दुसरं कुणाला माहीत नाही. तसं त्या भगवंताचं एक कुळातलं नाव आहे, ते संत रूपी मायबापालाच माहीत आहे, ते दुसरं कुणाला माहीत नाही. तुम्ही म्हणाल महाराज आता हे पंचायत आणलो तुम्ही, कुळातलं नाव वेगळं, हे नाव वेगळं, असे दोन दोन नाव असतात का? हो असतात, असतात. तुम्हाला असतात? हो असतात. तुम्हाला प्रमाण देतो मी. राम नाम तो सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर. राम नाम तो सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर. जिस नाम से ध्रुव और प्रल्हाद तरे वो नाम कुछ और. ते नाम वेगळं आहे, नाही का? आता तुम्ही सगळ्यांना माऊलीचा हरिपाठ पाठ आहे, पाठ आहे का नाही? माऊलीचा हरिपाठ पाठ आहे लक्षात. पण बऱ्याच वेळेस आपण दररोज हरिपाठ म्हणतो, हरिपाठ वारकरीची संधी, त्याच्यामुळं दररोज आपण हरिपाठ म्हणतो. पण कसं आहे माहिती का, हरिपाठ आपण म्हणतो खरं, पण आपलं अर्थाकडे लक्ष नसतं. गडबडीनं हरिपाठ म्हणायचं आणि सोयाबीन काढायला निघून जायचं, नाही का? आपल्या हरिपाठाच्या अर्थाकडे बरेच वेळेस लक्ष नसतं. तुम्ही हरिपाठ बघा माऊलीचा, माऊलीचा हरिपाठ बघा. मी फार तुमचा वेळ घेत नाही आणि फक्त जाता जाता थोडं सांगून जातो. माऊलीनं हरिपाठात एका ठिकाणी असं म्हटलं, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद आणि वाचीशी सद्गद जपा आदी. बरोबर आहे ना? बरोबर आहे. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपा आदी. ते नाम आहे ना रामकृष्ण गोविंद, हे सोपं आहे, सोपं आहे. जी माऊली ज्या हरिपाठामध्ये ते नाम म्हणते लक्षात, तीच माऊली त्याच हरिपाठामध्ये ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ म्हणते. हे कुळाचारी नाम विठोबाचे, हे सुलभ, तेही सोपं आहे आणि हेही सुलभ म्हणजे सोपं आहे. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, तेही सोपं आहे. आणि ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, हेही सोपं आहे. पण माऊलीने एक वर्म ठेवलेलं आहे, हे नाम कुळाचारी नाम हे सोपं जरी असलं ना, सर्वत्र दुर्लभ विरळादाने, सर्वत्र दुर्लभ विरळादाने, सर्वत्र दुर्लभ. विरळादाने, सर्वत्र दुर्लभ. नाम हे
आणि सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. माऊली म्हणतात हे नाम जे आहे ना, हे नाम सुलभ आहे, पण सर्वत्र दुर्लभ. हे नाम सगळीकडे नाही, हे नाम सगळीकडे मिळत नाही. हे सुद्धा जाणण्यासाठी एखादा विरळाच पाहिजे. हे सुद्धा सगळ्याला कळत नाही. एखादा विरळा जाणू शकतो. मग तो विरळा कोण? पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे, त्यालाच कळू शकतं की हे विरळा कोण आहे, नाही का. दादा आमचे म्हणायचे की हे जे आहे ना, कुळाचारी नाम विठोबाचे, हे चरण एवढं सोपं नाही. माझ्यासारख्याने ते सोडवावं आणि माझ्यासारख्याने त्याचं चिंतन मांडावं, एवढी कुवत, एवढी बुद्धी माझी नाही आहे. कारण ते माऊली तुकोबारायांनी चरणच तसं आहे, नाही का. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुम्ही संत इथं येऊन काय काय केलं संतांनी, तर वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचारे नाम विठोबाचे. तुम्ही इथं येऊन सुख वाढवलं, भक्ती वाढवली, भाव वाढवला, धर्म वाढवला आणि विठोबाचं कुळातलं नाम वाढवलं, कुळाचारे नाम विठोबाचे वाढवले. असं तुकोबाराय स्तुती करायला लागले. कुणाची? संतांची. संतांची स्तुती करायला लागली. ते पहिल्या चरणापासून स्तुती त्यांनी सुरू केली. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवाणो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. हे स्तुती करायला लागले. पण मी तुम्हाला सांगू, स्तुती कितीही जरी केली तर स्तुतीला भारदस्तपणा तेव्हाच येतो जेव्हा काहीतरी आपण उपमा देतो. तेव्हा काहीतरी उपमा दिल्याशिवाय स्तुतीला भारदस्तपणा येत नाही. एखाद्या माणसाबद्दल सज्जन माणूस आहे हे सांगत असताना तुम्ही कितीही त्याच्या सज्जनपणाचं वर्णन केलं, तर जोपर्यंत तुम्ही त्याला उपमा देत नाही काही, तर तोपर्यंत त्या स्तुतीला भारदस्तपणा प्राप्त होत नाही. देव माणूस हो, ही त्याची उपमा झाली, हो का नाही. किती सज्जन, अहो देव माणूस, नाही का, ही त्याची. पण एखादा माणूस शूर असला, त्याला उपमा देत असताना काहीतरी आपण उपमा देतो, सिंहासारखा माणूस हो, वाघासारखा माणूस हो. जोपर्यंत स्तुतीला उपमा देत नाही तोपर्यंत स्तुतीला भारदस्तपणा प्राप्त होत नाही. म्हणून 3 चरणामध्ये तुकोबारांनी स्तुती केली आणि शेवटी तुकोबारांनी स्तुती करत असताना तुकोबारांनी विचार केला, आपण संतांना काहीतरी उपमा दिल्याशिवाय ह्या लोकांना सगळ्यांना कळणार नाही. म्हणून तुकोबारांनी संत कसे असतात याच्याबद्दल एक उपमा दिली अभंगाच्या शेवटची. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, 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 तैसे तुम्ही जगी, तैसे तुम्ही जगी, संत जन अवतार तुम्हा, धराया कारण अवतार तुम्हा, धराया कारण तैसे तुम्ही जगी, तैसे तुम्ही जगी, संत जन अवतार तुम्हा, धराया कारण
अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन धन जीवा उद्धरावे धन धन जीवा उद्धरावे जन धन जीवा उद्धरावे जन धन जीवा अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. शेवटी उपमा ही शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराने दिली. तुकोबारा म्हणतात तुम्ही संत कसे आहात तर चंदनासारखे तुम्ही संत आहात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. चंदनाच्या अंगामध्ये जी गुण आहेत ते सगळी गुण तुम्हा संतांच्या अंगी आहेत. आता चंदनाच्या अंगी किती गुण आहेत तसे तर शास्त्राने 7 गुण चंदनाच्या अंगी सांगितलेले आहेत. मग आता ते 7 गुण सगळे आता विश्लेषण करणं चिंतन मांडणं शक्य नाही आहे. पण जी गुण चंदनाच्या अंगी आहेत ती गुण सगळे संतांच्या अंगी आहेत. म्हणून चंदनाची उपमा संतांना दिली. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. सेवा संपली. मी सुरुवातीलाच परिहार दिल्याप्रमाणे श्री क्षेत्र माखणी येथील श्री संताई आश्रम हरिभक्तीपरायण परमपूज्य वैकुंठवासी ब्रह्मलीन सद्गुरू मारुती महाराज यांच्या वास्तव्यानं पावन झालेला हा परिसर आणि त्यांच्याच 28व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह असं म्हणण्यापेक्षा आपण त्याला उत्सव असं म्हणू. पुण्यतिथी उत्सव. आणि त्या उत्सवातली आजची ही पूजेची गुलालाची सेवा ही माझ्या वाट्याला आलेली हरिभक्तीपरायण परमपूज्य महेश महाराज यांच्या प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली. बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते अशी अवस्था असलेले महेश महाराज आणि त्यांच्या प्रेमातून ही माझ्याकडे सेवा आलेली. मी माझं भाग्य समजतो. महाराजही आमच्या संस्थानामध्ये आलेले आहेत आणि आत्ताच बोलता बोलता महाराजांनी म्हणले महाराज इथं जी आलेली बरीच भाविक मंडळी आहे ना ती तुमच्याही संस्थानावर तेवढीच प्रेम करणारी आणि आमच्याही संस्थानावर तेवढीच प्रेम करणारी असं म्हणले. योगायोग आहे हा आणि आम्ही हे आमचं परमभाग्य समजतो. आमच्या वडिलांनी हे झाड लावलं आणि आम्ही त्याच्या खाली बसून फळं चाखीत आहोत. तुमच्यासारखी सगळी भाविक मंडळी सज्जन मंडळी आमच्यावर प्रेम करते. हे आम्ही आमच्या काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असं आम्ही समजतो. तुम्ही सगळी मंडळी इथे उपस्थित झालात. मला थोडा मनामध्ये एक थोडासा छोटा संकोच होता. तो असा होता की आज गणपती विसर्जन अनंत चतुर्दशी. पण मला असं वाटलं की बाबा अनंत चतुर्दशी असल्यामुळं कदाचित लोक इतके येणार नाहीत. असा एक माझा उगाचच काय असं बऱ्याच वेळेस कसं माहिती का माणूस आपल्याच सावलीला भेट असतो म्हणतात. आपलंच मन आपल्याला काहीतरी विचित्र निर्माण करत असतं. पण इथं आल्यानंतर मला उल्हासही तसाच निर्माण झाला. आणि का उल्हास निर्माण होऊ नये हो आणि तो उल्हास माझा ती उर्मी
तुम्ही कदाचित आता 1.5-2 तास तुम्ही अनुभवताय सुद्धा. आणि का निर्माण होणे मला सांगा ना तुम्ही. जो मोले मदिरा खाय तो मदिरानंदे नाचे गाय, नाही का. जो मोले मदिरा खाय तो मदिरानंदे नाचे गाय, जेने ब्रह्मानंदू सेविला आहे तो किवी राहे आवरला. तो कसा आवरला जाईल, नाही का. इथं आज ब्रह्मानंदाचं सेवन आम्ही करतोय. अशा या पावनभूमीमध्ये महाराजांची सेवा ही मला करता आली याचं मी भाग्य समजतो. आणि मी माझी झालेली सगळी सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करतो. पुन्हा एकदा महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्ही सगळी गुणीजन मंडळी, सगळी गायक मंडळी, मृदंगाचार्य सगळ्यांचेच मी नाव घेत नाही, कारण काय लिमिटेड जर लोक असते तर नाव घेता येतं लक्षात. आणि जेव्हा लिमिटेड नसतात ना तेव्हा तुकोबारानेच आम्हाला शिकवलेलं आहे काय, आईशी साक्ष बहुतांची, नाव घ्यायचंच नाही, आईशी साक्ष बहुतांची, नाही का. तसं सगळेच हे माझ्या परिचयाचे. मी काहींचे नावं घेतले तर काहींचे विसरून जाऊ शकतं आणि मग मी नाराजीला पात्र होऊ शकतो. त्याच्यामुळं सगळी जी ही मंडळी आहेत हे माझ्या परिचयाची असलेली, तुम्ही सगळी गुणीजन मंडळी, गायक मंडळी, गावातील असाल, परिसरातील असाल, पंचक्रोशीतील असाल, खरं तर दुरून दुरून लांबून लांबून माझ्या प्रेमास्तव आणि महाराजांच्या प्रेमास्तव आलेली ही मंडळी, सगळ्यांचे आभार. मृदंगाचार्यांचे आभार, गुणीजन मंडळींचे, टाळकऱ्यांचे आभार, महाराजांचे परत एकदा आभार. महेश महाराजांनी मला या महात्म्याची सेवा करण्याचं सौभाग्य मला दिलं, त्याच्याबद्दल त्यांचे एकदा आभार. तुमच्या सगळ्या श्रोत्यांचे आभार. कारण कसं आहे, वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नवीन. श्रोत्याशिवाय वक्त्याला काही अर्थ नाही. म्हणून तुमच्या सगळ्या श्रोत्यांचे आभार आणि सेवेला पूर्णविराम. गुण चंदनाचे चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुका म्हणे गुण, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जागी संत जन, तैसे तुम्ही जागी संत जन, तैसे तुम्ही जागी संत जन, तैसे तुम्ही जागी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. तैसे तुम्ही जगे संत जन, तैसे तुम्ही जगे संत जन, तैसे
जन ओ अवतार तुम्हा धराया कारण ओ अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव ओ अवतार तुम्हा धराया कारण ओ अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव ओ अवतार तुम्हा धराया कारण ओ अवतार तुम्हा धराया कारण धराया कारण धराया कारण पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल